महिलेला फसवून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केलं। फसवणुकीच्या प्रकरणात 5 आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला। सुमारे 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान अनुसया मारुती दुधाळ वय 60 व्यवसाय घरकाम या कृष्णा ज्वेलर्सकडून चांदीचे दागिने घेऊन जात असताना 2 अनोळखी व्यक्तींनी बनावट सोन्याची बिस्किटे दाखवण्याचा बहाणा करून 30 ग्रॅम सोन्याची साखळी किंमत 2,10,000 व 10 ग्रॅमची 35 मणी असलेली बोरमाळ किंमत 70,000 रुपये एकूण किंमत 2,80,000 रुपये या टोळीने लंपास केले होते। पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, 4 चाकी वाहनांची नोंदणी क्रमांक MH04DR 6679 आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले। कारवाई करून आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले। 31 ऑक्टोबर रोजी आरोपी विठ्ठल ज्ञानबा जाधव, मनोहर श्रीमंत गायकवाड, धोंडीराम केरबा गायकवाड, बाळासाहेब युवराज गायकवाड, युवराज दादाराव गायकवाड सर्व राहणार सलगरा बुद्रुक, तालुका लातूर, जिल्हा लातूर यांना अटक केली। अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि सांगितले की त्यांनी कवठेमहांकाळ येथील एका व्यक्तीकडून फसवणुकीद्वारे दागिने मिळवले। तसेच नातेपुते पोलीस ठाणे व माळशिरस पोलीस ठाणे यांच्याकडील आधीच्या फसवणुकीतील बोरमाळ व शॉर्ट घंटणही त्यांनी मिळवले असल्याचे कबूल केले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस संजय कांबळे, पोलीस नगेश मासाळ, पोलीस श्रीमंत करे, पोलीस शीतल जाधव, पोलीस अभिजित कासारे यांनी आरोपी विरोधात कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला।